नमस्कार प्रेक्षकांनो. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता आई आजी ही रमाकडे आलेली असते. आई आजीला रमाचा राग आलेला असतो. आणि आता ताबडतोब रागाने आई आजी रमाला म्हणते की हे बघ रमा, तुला काय वाटलं अक्षय आणि रेवाच्या मध्ये येऊन तू तुझी पोळी भाजून घेशील का? अजिबात चालणार नाही रमा. हे बघ, जर तू काही अक्षयला सांगितलं ना तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही. तेव्हा आता रमा म्हणते की आणि जर अक्षय सरांनाच आठवलं तर? तेव्हा आता आई आजी म्हणते की तेव्हाचं तेव्हा बघू, पण जर तू अक्षयला सांगितलं तुझं आणि त्याचं लग्न झालं होतं ना तर मग माझ्या इतकं कोणी वाईट असू शकत नाही. रमा म्हणते की बघूयात ना आता. आई आजी म्हणते की मागच्या वेळेस या रेवाने घोळ घातला, पण यावेळेस मी अजिबात ऐकणार नाही आणि मी कोणत्याही थराला जाऊ शकते बरं का रमा. अशी भीती आणि धमकी आई आजीने रमाला दिलेली असते. या खेपेला जे होईल ना ते माझ्या मनासारखं होईल आणि आता मला काही ऐकायचं नाही, विषय संपला, असे आई आजी रमाला बोलते. आई आजी म्हणते की का गं रमा, तुला तुझ्या घरच्यांची तुझ्या आईची काळजी नाही का? तुला काळजी नाही वाटत का त्यांची ती ऐकून? रमा ही आता आई आजीला म्हणते की काही आई आजी, तुम्ही काय मला धमकी देत आहेत का? तेव्हा आता आई आजी म्हणते की तुला काय ही धमकी वाटते का? तू एक काम कर, असा आत्ताच्या आत्ता इथून निघ आणि घरी जा. मग तुला कळेल की पार्वती मुकादम धमक्या देत नाही म्हणून. आणि ते ऐकताच आता रमा विचार करते की म्हणजे माझे घरचे धोक्यात आहे आणि मला आत्ताच्या आत्ता तिकडे जायला हवं. आता रमा ही घाईघाईने बाहेर जाऊ लागते. तर आता इकडे अक्षय हा बाहेर असतो आणि रमाला बघताच अक्षय म्हणतो की काय ग रमा, कुठे चाललीस? मी माझ्यासोबत आली होती ना, चल मी तुला ड्रॉप करतो. तेव्हा आता रमा म्हणते की काहीही गरज नाही आहे, माझं माझं मी बघेन आणि तुम्ही तुमचं तुमचं बघा. तुम्हाला किस करायचा आणि एन्जॉयमेंट करायचा ना तर करा तुम्ही, असं म्हणत आता रमा तेथून जाऊ लागते. इकडे आता रमा निघून जाताच अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि अक्षय आता सीमाकडे येतो. डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो की आई, रमा अशी का वागते ते मला कळतच नाहीये. सीमा म्हणते की काय झालं अक्षय? अक्षय म्हणतो की रमा लग्नाला तयार झाली. अक्षय हा सीमाला म्हणतो की मला माहिती आहे, रमाला आमचं लग्न झाल्यानंतर इथे काही जणांनी खूप त्रास दिला, तिच्यासोबत काही जण खूप वाईट वागले. सीमा म्हणते की ऐकणारे अक्षय, ज्या वेळेस मुलगी लग्न होऊन सासरी येते ना त्यावेळेस तिने खूप स्वप्न बघितलेले असतात, पण जेव्हा तिच्या स्वप्नांचे आता निरसन होत नाही त्यावेळेस मग मात्र तिला खूप वाईट वाटतं. ती सगळं सहन करते, पण गोष्टी जर सहनशीलतेच्या पलीकडे गेल्या तर ती काहीच करू शकत नाही आणि ती शांत होते. आणि मग ती तिचा स्वतःचा वेगळा मार्ग स्वीकारते आणि रमाने जर तसं काही केलं असेल तर त्यामध्ये तिची काही चूक नाही, असे सीमाने आता अक्षयला समजावून सांगितलेले असते. अक्षय म्हणतो की आई, रमा बिचारी घाबरली असणार, तिच्या मनात येईल अशी असिक्युरिटी आपल्याला सुद्धा कळत असणार. सीमा म्हणते की बरोबर आहे ना मग अक्षय. अक्षय म्हणतो की पण तुला माहिती ना मी हे सगळं का सहन करतोय, तिला काय ते माहीत नाही का? अक्षय म्हणतो की मी तिला एवढं डिवचण्याचा प्रयत्न केला, तिला काय ते कळत नाही का आई? मला वाटतंय की आमच्या नात्याबद्दल, आमच्या प्रेमाबद्दल ती आतुरतेने उत्साहाने सांगेल, पण ती तसं काहीच करत नाहीये आई. आणि तिला जर माझ्यावरती आता प्रेम नसेल ना तर मी तिचं लग्न लावून देतो धूमधडाक्यात, असे आता रागाने अक्षय सीमाला सांगतो. आणि रागाने अक्षय निघून जातो. तेव्हा सीमा म्हणते की काय करायचं, या पोरांचं काही कळतच नाही. एकमेकांवरती प्रेम तर आहे भरपूर, पण कबूल करायचं नाही. इकडे आता रमा ही कावेरीच्या घराच्या दरवाजात आलेली असते आणि लगेचच आतमध्ये बघता सगळे भांडे इकडे तिकडे पडलेले असतात. कावेरीला लागलेलं असतं. मंगला मावशी कावेरीच्या जखमेवरती आता स्वच्छ करून आता कावेरीला आता समजावत असते. ते बघून पळतच रमा ही त्यांच्या समोर येते. तर मावशी म्हणते की रमा, अगं बघितलं का हे काय केलं? यामध्ये सुद्धा आता आमची काय चूक आहे, सांग ना तू. तेव्हा आता रमा ही आईला सावरू लागते. तर कावेरी म्हणते की रमा थांब, हे जे काही चाललंय ना घरात त्याचे परिणाम इतके वाईट होतील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. तुझं आणि अस्मितचं लग्न होईपर्यंत ते लोक, ते गुंड या घरावर पाळत ठेवणार आहेत असे ते आम्हाला म्हणाले. तेव्हा आता कावेरी म्हणते की काय अर्थ आहे याचा रमा? तेव्हा आता रमा म्हणते की याचा अर्थ हा आहे की हे जे असं आहे ना ते असंच चालू ठेवायचं. कावेरी म्हणते रमा तू काय बोलतेस? अगं यामध्ये हे जे काही चाललंय ना त्यामध्ये आपणच भरडले जातोय.
तेव्हा आता हे थांबलंच पाहिजे. रमा म्हणते की आई त्याचं काय आहे ना, प्रत्येक गोष्टीची जशी सुरुवात असते ना तशी त्या गोष्टीचा शेवटही असतो. कावेरी म्हणते की तुला काही सांगायचं असेल ना त्या अगोदर माझं ऐकून घे रमा. जावई बापूंची स्मृती तर लगेचच रमा म्हणते की गेलेली नाहीये. ते ऐकून आता कावेरीला देखील मोठा धक्का बसलेला असतो. रमा म्हणते त्यांना सगळं आठवतंय आणि हे नाटक करतायत बरोबर ना. तर कावेरी मंगला मावशी मोठे डोळे करून रमाकडे बघू लागतात आणि रमाला सुद्धा हे माहीत असल्याचे आता दोघींनाही कळताच मोठा धक्का बसलेला असतो. ते ऐकताच मावशी म्हणते की म्हणजे रमा तुला हे सगळं माहिती आहे. तेव्हा आता रमा म्हणते की मला हे सगळं माहिती आहे पण माझ्या अगोदर तुम्हाला माहिती होतं आणि तुम्ही मला आत्ता सांगताय. मावशी म्हणते की मग त्यांना हे सगळं काय करायची गरज होती. रमा म्हणते गरज आहे. जोपर्यंत रेवाने त्यांच्यासोबत हे जे काही केलं त्याचे पुरावे ते समोर आणत नाही ना तोपर्यंत हे असंच चालू राहणार. मावशी म्हणते की अगं काय गरज आहे पण. तर रमा म्हणते गरज आहे मावशी. रमा म्हणते की रेवा आणि यांचं लग्न लावण्यासाठी ते सगळे धडपडतायत आणि त्यासाठी त्यांनी हे सगळं केलंय. तर आता कावेरी म्हणते की ते हे जे काही करतायत ना तेव्हा त्यांना तुझ्या या नाटकाबद्दल माहिती आहे का. तर रमा म्हणते नाही त्यांना यामध्ये काहीच माहीत नाही. त्यांना असं वाटतंय की मला वाटतंय त्यांची स्मृती गेली. तेव्हा मावशी म्हणते की मग तूच सांग ना त्यांना. रमा म्हणते की का सांगू मी. रमा म्हणते की तुमच्या जावईंनी मला या प्लॅनमध्ये सहभागी करून घ्यायला हवं होतं. नाही घेतलं त्यांनी तेव्हा मी का सांगू. मावशी म्हणते की त्यांना सुद्धा जर असंच वाटत असेल तर. रमा म्हणते की मग मला सुद्धा असंच वाटतंय आणि जोपर्यंत ते त्यांच्या नात्याबद्दल सांगत नाही ना तोपर्यंत हे नाटक असंच चालू राहणार. असे आता रमाने कावेरी आणि मावशीला ठणकावून सांगितलेलं असतं. आणि रमा आता तशीच पुन्हा मुकादमांच्या घरी आलेली असते. आई आजी समोर बसलेली असते. रमाला बघताच आई आजी म्हणते की काय ग रमा बघितली का तुझ्या घरच्यांची परिस्थिती. तेव्हा रमा आता आई आजीकडे बघते. तेव्हा आता रमा म्हणते की आई तुम्ही हे ज्याच्यासाठी केलं ना ते करायची काहीच गरज नव्हती. कारण मी यामधलं असं काहीच करणार नव्हते. आई आजी म्हणते की म्हणजे. तर रमा म्हणते की याच्यातलं यांना मी काहीच सांगणार नव्हते. तेव्हा आता आई आजी खुश होती. रमा म्हणते की आता इतके दिवस मी या घरात नकोशी होते पण आता मलाच या घरात राहायला नकोसं झालंय. आणि इतक्या दिवस या घराला एक बांधून ठेवण्याचा मी प्रयत्न केला. सगळ्या माणसांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. पण आता मला वाटतंय की इथे राहण्यात काही अर्थ नाही आहे. रमा म्हणते की आता मला कळतंय की जर मी या घरातून गेलं ना तर सगळं काही व्यवस्थित होईल. नात्यांचं देखील व्यवस्थित होईल आणि तुम्ही देखील सुखी होताल. आजी म्हणते की बरं झालं उशिरा का व्हायना अक्कल आली. तर रमा म्हणते खरं आहे तुमचं पण उशिरा का व्हायना आली अक्कल. रमा म्हणते की एक गोष्ट पण लक्षात घ्या. अस्मित जरी पैशाने मोठा नसला ना तरी त्याच्यासुद्धा मनाजवळ खूप मोठी श्रीमंती आहे. त्याला मोलकरी नको आहे तर त्याला बायको म्हणून हवी आहे. आणि आता दरवाजा उघडून अक्षय देखील आता रमाचे ते बोलणे ऐकत असतो. रमा म्हणते की आत्तापर्यंत त्या माणसाचं माझ्यावरती प्रेम होतं म्हणून मी इतक्या दिवस एवढ्या गोष्टी सहन केल्या. पण आता मला कळलं की नाही मुकादमांचं फक्त नावच मोठं आहे पण मात्र त्यांचं लक्षण खोटं आहे. आणि तेवढ्यात आता अस्मित तिथे आलेला असतो आणि रमाकडे तिची पर्स देत म्हणतो की अगं रमा तुझी पर्स तिथेच राहिली होती. तेवढ्यात आता आई आजी अस्मितला बघत म्हणते की अरे अस्मित ये. तर अस्मित आजीला नमस्कार करतो. आई आजी म्हणते की बाकी कसं चालू आहे अस्मित. अस्मित म्हणतं बरं आहे. आई आजी म्हणते की पण तुला उशीर झालाय काही खायला हवंय का. अस्मित म्हणतो की नाही नको आता या घरातून फक्त मला माझी रमा हवी आहे. ती ऐकताच अक्षय आई आजीला मोठा धक्का बसलेला असतो. आणि मी येतो असे म्हणत आजीला नमस्कार करून अस्मित तिथून निघून जातो. तर आजी खूप खुश झालेली असते. आणि इकडे आता अक्षयला खूप आता वाईट वाटलेलं असतं. अक्षय विचार करतो की रमा सांग ना आपल्या नात्याबद्दल. सगळ्यांना राहा ना आपल्या पायावर उभं आणि ठणकावून सांग सगळ्यांना की यांचं माझ्यावरती प्रेम आहे तसंच माझंसुद्धा यांच्यावर प्रेम आहे आणि हेच माझे नवरा आहे. आणि आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येऊन आता आपण कसे अस्मितला घरी घेऊन आलो आणि रमाला कसे सांगितले की रमा हा तुझ्या मनाला आवडेल असा मुलगा आहे. मनाने खूप मोठा आहे. पैशाने जरी मोठा नसला तरी नोकरी वगैरे करून पैसे कमवतो आणि तुला जसा हवा आहे ना स्वभावाने अगदी तसाच आहे. हे बोलणे आता अक्षयला आठवते. आणि त्यानंतर आता रमा अस्मितचे मन जुळून रमा आणि अस्मित टेरेसवर कसे गप्पा मारत त्यांनी कसे एकमेकांना समजून घेतले. एकमेकांचे ते कसे जवळ आले या प्रत्येक गोष्टीची आठवण आता अक्षयला आठवू लागते.
रामाने कशी प्रेमाने अस्मितच्या हातात अंगठी घातली आणि अक्षयच्या म्हणजे अस्मितच्या खांद्यावरती डोके ठेवून रमा म्हणते की अस्मित किती छान वाटते ना. हे रामाचे सगळे बोलणे अक्षयच्या डोळ्यासमोर येते आणि रामाने कशा आई आजीला ठणकावून सांगितले की अस्मितला त्याच्या घरात बायको हवी आहे, सून हवी आहे, मोलकरी नको हे तुमच्यासारखी. हे देखील आता अक्षयला आठवतं आणि रामाने सांगितलेले असते की मला आता चांगलंच कळलंय की मुकादमांचं फक्त नाव मोठं आणि लक्षण खोटं आहे. आणि आता रमा तिच्या बेडरूममध्ये असते तर रामाने हॅपी मदर्स लॉ डे असे आता स्टिकरने मार्करने लिहिलेले असते. तेवढ्यात आई आजी रमाला हाक मारते तर रमा पटकन आली असे म्हणत तेथून निघून जाते. तेव्हा अक्षय आता रमाच्या त्या रूममध्ये येतो. रमाने लिहिलेले ते वाचू लागतो. हॅपी मदर्स लॉ डेचे ते लिहिलेले आता अक्षय त्याच्या हातात घेतो आणि तेवढ्यात आनंद तिथे येत म्हणतो की अरे अक्षय काय रे काय झालं. तर अक्षय आनंदला ते आता बॅनर लिहिलेले दाखवतो. अक्षय म्हणतो की हे बहुतेक रामाने आपल्या आईसाठी केलेलं वाटतंय. हसतच आनंद म्हणतो की ॲक्च्युली जानूमुळे मला कळलंय की उद्या हा मदर्स डे आहे म्हणून. आनंद म्हणतो की जानूने मला आईला फोन करून सांगायला लावलंय की आता फोन करून कसं सांगायचं, असं सांगायचं का हॅपी मदर लॉ डे आई म्हणून. आनंद म्हणतो की उद्या अस्मितच्या आईला सुद्धा रमा कार्ड देईल वाटतं हॅपी मदर इन लॉ डे म्हणून. अक्षय म्हणतो की दादा काहीही बोलू नकोस, ती असं काही करणार नाही. तर आनंद म्हणतो बघ बाबा मला काही आता विश्वासच राहिला नाही. रमा आता अस्मितच्या पूर्ण प्रेमात बुडाली. इकडे आता दुसऱ्या दिवशी अक्षय हा ब्रेकफास्ट करत असतो तर रेवा अक्षय समोर आता कोणकोणत्या लग्नाच्या गोष्टी करायच्या राहिल्यात याची लिस्ट बनवत असते. रेवा म्हणते की अक्षय माझ्या काही आता ओळखीच्या डिझायनर आहेत, तुझ्या डिझाईनचे कपडे मी त्यांच्याकडून करून घेतले तर चालेल ना. अक्षय आता हू करत असतो आणि तेवढ्यात आता रमा ही अक्षयला अजून नाश्ता घेऊन येते आणि अक्षयच्या प्लेटमध्ये टाकते. तर अक्षय म्हणतो नकोय मला. तर रमा म्हणते की आहो एका पराठ्यात तुमचं कसा पोट भरल, खा. तर अक्षय रामाकडे बघतो. पुन्हा आता रमा म्हणते की अक्षय भाऊजी अहो एका पराठ्यात नाही भरत, खा आणि आता तुमचं लग्न आहे ना. अक्षय आता रामाकडेच बघत असतो. रमा म्हणते की खा पराठा खा, तुम्ही आता हेल्दी व्हायला पाहिजे ना. रेवा सुद्धा आता रामाकडे बघत असते. रमा म्हणते पुरुषांनी कसं सुदृढ असायला हवं अक्षय भाऊजी बरोबर ना, तेव्हा खा. तेव्हा आता रेवा म्हणते की अक्षय खाऊ नकोस तू, हे याने काय होणार आहे माहिती आहे का, याने पोट पुढे येणार आहे, फक्त हेल्दी नाही होणार. अस्मित सारखं पोट मला नकोय अक्षयचं, कळलं का तुला रमा, असे रेवा रमाला बोलते. रेवा म्हणते अक्षय नको खाऊ ते. तर अक्षय म्हणतो की आता उष्ट केलाय ना तर खाऊन संपूर्णच टाकतो. रेवा म्हणते की अरे उष्ट केलंय म्हणजे खातच राहायचं का. रेवा म्हणते अक्षय तुला तरी कळलं पाहिजे, ऑलरेडी अगोदर तू खूप पराठे खाल्लेत. आणि आता रेवा अक्षयला तो पराठा खाऊ देत नाही आणि अक्षयने त्या पराठ्याचा एक घास खाल्लेला असतो. तेव्हा रमा तसा असतो पराठा घेऊन आता पुन्हा किचनमध्ये येते आणि आता अक्षयने उष्टा केलेला पराठा रमाने हातात घेतलेला असतो. इकडे आता रेवा अक्षयला म्हणते की अक्षय तुला माहिती आहे ना मला तुझी किती काळजी आहे. आणि पुन्हा आता रेवा ही लिस्ट करू लागते आणि आता इकडे तेवढ्यात अक्षयला ठसका जाऊ लागतो. तर रेवा म्हणते काय झालं अक्षय. अक्षय म्हणतो की पाणी, पण जारमध्ये पाणीच नसतं. तर जार दाखवत रेवा म्हणते पाणीच नाही. इकडे आता रमा ही अक्षयचा उष्टा पराठा खात असते. रमा विचार करते की जरी तुम्ही माझ्यासोबत नसताल तरी मी तुमचा उष्टा पराठा खाऊन, ते म्हणतात ना प्रेम वाढतंय, तर तेही मला आता अजूनच वाढायला हवं. आणि म्हणून रमा आता तो उष्टा पराठा खात असते. आणि आता लगेचच पाठीमागून अक्षय पाणी पिण्यासाठी तिथे येतो. तर रमाने आपला उष्टा पराठा खाल्ल्याचे आता अक्षयला समजलेले असते आणि रमाच्या प्रेमाचा भयानक नजारा अक्षयने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेला असतो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी मदर डे असल्यामुळे रमाने मोठ्या प्रेमाने आता सीमाला मदर डेचे आता लेटर लिहिलेले असते. तेव्हा सीमा ते लेटर वाचू लागते आणि त्यामध्ये सीमाच्या प्रेमाचा अनोखा नजारा रमाने लिहून पाठवलेला असतो. आणि आपल्या सुनेला आता सासूने कसे मुलीसारखे जीव लावले, प्रेम केले, माया दिली आणि जन्मोजन्मी मला अशीच सासू पाहिजे आईसारखी, आणि ती म्हणजे तुमच्यासारखी, आणि तुम्हीच हव्या आहात, असे रमाने सीमाला त्या लेटरमध्ये लिहिलेले असते. आणि ते लेटर वाचून सीमाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात. तर अक्षयसुद्धा अवाक झालेला असतो आणि रमाचे सीमावरचे प्रेम समोर आलेले असते. आणि त्याच वेळेस आता अक्षयवरचे रमा प्रेम देखील अक्षयला कळालेलं असतं आणि
सत्य समोर येणं अगोदरच रमाच्या प्रेमाचा अक्षय समोर आता मोठा बॉम्ब फुटलेला असतो. तर आता अक्षय आणि रमा आपल्या प्रेमाचा कसा एकमेकांसोबत इजहार करतात आणि रेवाची कशी घरातून हकालपट्टी करतात हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.